माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वर्धा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं मुंबई खंडपीठ नागपूर येथे पिटिशन दाखल करण्यात आलं होतं. ते पिटिशनचा रिझल्ट लागला आहे आणि शासनाचं जे एक परिपत्रक मागं आलं होतं त्या परिपत्रकानुसार 20/2ला एक प्रशासक नेमण्याबाबत ग्रामपंचायतीवर शासनाचं पत्र होतं, ते राजपत्रही होतं. आणि त्यासोबतच काय पत्र दिल्यानंतर व फक्त 2026मध्ये जे सरपंच पायउतार होणार होते त्या सरपंचांना आपण प्रशासक म्हणून रेग्युलर करावं आणि जोपर्यंत निवडणुका होणार नाही किंवा त्या निवडणुकांचा कालावधी संपणार नाही तोपर्यंत ते प्रशासक राहतील. त्याचा आधार घेऊन वर्धा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे सचिव यांच्या नावाने संजीव ओढुमने यांच्या नावाने एक याचिका दाखल केली होती आम्ही. त्या याचिकेचा निर्णय आला आणि याचिकेच्या निर्णयामध्ये मान्य न्यायालयाने आदेशित केला आहे शासनाला आणि प्रशासनाला की 24 आणि 25मध्ये ज्या सरपंचांना पायउतार झालेले आहेत, ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक आहेत, 315 ग्रामपंचायती वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत 24 आणि 25च्या, की ज्यांच्यावर प्रशासक आहे ते प्रशासक हटवून तिथे प्रशासक जे लोक दिले आहेत ते मुख्याध्यापक असेल, कोणी विस्तार अधिकारी असेल, कोणी एखादा टीचर असेल, अशा पद्धतीचे प्रशासक दिले. आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अनास्था आहे आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. कुठलीही कामं होत नाही आहे, विकासाची कामं कुठली होत नाही. 15 वित्त आयोग बंद झाला आहे. एक पर्यायानं एक प्रकारे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे. ते गृहीत धरूनच आम्ही याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेचा निर्णय आला आहे की त्या 24-25च्या सरपंचांना सुद्धा आपण प्रशासक म्हणून नेमलं पाहिजे. आणि त्याच निर्णयाची प्रत आम्ही 10 तारखेला माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिली होती. त्या पत्रानुसार त्यांना कारवाई प्रशासक नेमायचे होते सरपंच यांनाच, परंतु यांनी शासनाला मार्गदर्शन मागितलं की या प्रकरणामध्ये आपण काय केलं पाहिजे. पण अद्याप आज 20 तारीख आहे, तोपर्यंतही शासनाचं कुठलंही मार्गदर्शन यांना प्राप्त झालं नाही. पण राजपत्राला जर आपण अवलोकन केलं तर त्या राजपत्रानुसार आपण ते सर्व अधिकार मुख्य कार्यपालकारी अधिकारी यांनाच आहे की त्यावर काय निर्णय घ्यायचा आहे. म्हणून आम्ही आज स्मरणपत्र यांना दिलं की आपण ताबडतोब 2 दिवसात किंवा 4 दिवसामध्ये आपण प्रशासक म्हणून सरपंचाची 2024 आणि 25मध्ये जे पायउतार झालेले सरपंच आहे आणि कमिटी आहे त्या सर्वांना आपण प्रशासक म्हणून नेमावं. आज जर 4 ते 5 दिवसात हे प्रोसेस झाली नाही तर जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण वर्धा जिल्ह्यातील 315 सरपंच केल्याशिवाय राहणार नाही, हेच आम्ही आज मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सांगितलं आहे. हे दुपट्टी धोरण आहे. जवळपास 2022 पासून निवडणुका ग्रामपंचायतीच्या घेण्यात आल्या नाही आणि 2022 पासून प्रशासक बसून देणं हे काही लोकशाहीला प्रेरक नाही आहे. लोकशाहीमध्ये सर्व निवडणुका ह्या सर्वोच्च मानल्या जातात. राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आणि आमचंही आजही म्हणणं असं आहे की आपण ताबडतोब निवडणुका घ्याव्या. कुठलाही प्रॉब्लेम एवढा 1 महिना असेल, 2 महिना असेल, 1 वर्ष असेल, पण 4 वर्ष झाले निवडणुका न घेणे हा कुठला उद्देश येऊ शकतो. यामध्ये शासन आणि प्रशासन किंवा आयोग यामध्ये सबसेल फेल झाला असं आम्हाला वाटतं की आपण निवडणुका घ्यावा, हेच आमची आग्रहाची मागणी आहे. आम्ही मान्य न्यायालयाला सुद्धा सांगितलं की आपण निवडणुका घेण्याचे आदेश करा, उलट की आम्हाला निवडणुका घेतल्या पाहिजे आणि ग्रामपंचायतीला पदाधिकारी आले पाहिजे आणि गावाचा कारभार चालला गेला पाहिजे. त्याच अगोदर शासन एकीकडे 24 आणि 25चे जे सरपंच लोक आहेत त्यांना पायउतार केलं, तिथे प्रशासक नेमले. प्रशासकही कोण नेमले? गावातील शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामविकास अधिकारी जे भेटेल त्यांना प्रशासक नेमलं. आणि 26मध्ये ऑर्डर काढला की 26चे सरपंच पायउतार होणार होते त्यांना प्रशासक म्हणून रेग्युलर करण्यात आलं. म्हणजे एक पर्याय हा अन्याय आहे ना. 315 सरपंचावर अन्याय होऊन राहिला आहे. मग त्यांनाही तुम्ही रेग्युलाइज करा, त्यांनाही तुम्ही प्रशासक म्हणून द्या, हीच आमची मागणी आहे. त्यासाठीच आज सर्व 315 सरपंच आम्ही इकडे आलो आहे.